पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चला मंडळी खवय्यांनो, खूप मनापासून स्वागत तुमचं झी मराठीवरच्या ताज्या गरमागरम वाफाळलेल्या आणि अप्रतिम अशा कार्यक्रमात, ज्याचं नाव मी नेहमी अभिमानाने आनंदाने सांगतो की आम्ही सारे खवय्ये। मला एक आयडिया आली आहे। बर, हे काय? आता तू एका जुन्या पदार्थाचं नाव सांगायचं, मी एका नवीन पदार्थाचं नाव सांगणार। तुला असं आठवत जायचं, सांगत जायचं आणि ज्याला पटकन आठवणार नाही, आपल्या टर्नला तो असा ब्लँक होईल, तो हरला। ठीक आहे, मग ह्याचं काय करायचं? हे उगीच शोधायला आपण फाईट करायचं। अच्छा ठीक आहे, पहिली संधी माझी, उकडीचा मोदक, मोमोज। आता अ बी करायचं नाही हा, चालतं, अ बी नाही चालत, मग तू असं अर्धा तास करशील आणि काय खपून घेऊ। चल अगेन, मोमोज, उकडीचा मोदक, पिझ्झा, पुरणाची पोळी, बर्गर, साजूक तुपातली, अरे बोलू तर दे पूर्ण पदार्थाचं नाव। बोल, साजूक तुपातले काय? साजूक तुपातला शिरा, फोडणीची पोळी। फोडणीची पोळी हा नवा पदार्थ नाहीये, हा जुना पदार्थ आहे। अरे यार, हा माझ्या लहानपणी, माझ्या बाबांच्या लहानपणी, माझ्या पण लहानपणीचा आहे। म्हणजे थोडक्यात काय, फोडणीची पोळी हा अनेक वर्षांपासून सगळ्यांच्या लहानपणीचा आहे, हो की नाही? तरी तो जुनाच पदार्थ झाला, बरोबर? आता मी जुना सांगणार। आता तू जुना नाही सांगणार, आता प्रेक्षकांचं नव्याने स्वागत करायचं। अरे गेमच खेळायचा आहे का? पोट ऐका एक मिनिट, तुमचं पोट भरणं महत्वाचं आहे की नाही? हे काय टाइमपास होत राहतो, तेवढ्या करताच ती इथे आली आहे। तर आज दोन ताई इथे आलेले आहेत, फार लांबून आल्या आहेत, त्यांचं स्वागत करूया, गप्पा मारूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया। चालेल ना? चमचे खाली ठेवा, नाही तर नमस्कार। नमस्कार 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 नमस्कार। हाय स्वरा, कशा आहात तुम्ही? मला हाय स्वरा। हो अर्थात, कारण तुझं वय आणि माझा अनुभव पाहता त्यांनी मला नमस्कार केला आणि तुला हाय केलं। म्हणजे मला किती छान बोलल्या त्या। किती छान, वा वा। गोड आहेस, माझ्या मुलीला खूप आवडतेस तू। हो का? कितवीला आहे तुमची मुलगी? दुसरीला आहे ती। दुसरी? लहान मुलांना अजून काही कळत नाही चांगल्या बऱ्यातलं, त्याच्यामुळे त्यांना नाही नाही ठीक आहे ठीक आहे। काय नाव आपलं? अश्विनी जगताप। अच्छा, आणि तुमचं? गीता पुरोहित, अच्छा, कुठून आलाय तुम्ही? पुण्याहून। आणि तुम्ही? मिरज। बघ, पुणे मिरज कुठून कुठून येतात आपल्याकडे लोक अप्रतिम स्वयंपाक करायला, हो की नाही? तुम्ही काय करता? माझं सोशल मीडियावर चॅनल आहे, फॅमिली रेसिपीज म्हणून। फॅमिली रेसिपीज। आणि तुमचं? माझं केटरिंग बिझनेस आहे, स्वतःचा बिझनेस आहे? स्वतःचा बिझनेस आहे। किती वर्षांपासून चॅनल आहे? माझं 1 वर्ष झालं आता, आणि 1 वर्षात 1 लाख सबस्क्रायबर पण कम्प्लीट झालेत। फॅन फॉलोइंग आहे अश्विनीजींना। आणि तुमचा बिझनेस किती वर्षांपासून? 15 वर्ष झाले। अरे पठ्ठे, आज म्हणजे दोन्हीकडे अनुभवी हात आहे एकदम। ठीक आहे, मग आधी स्वयंपाक कोण करणार? मी करणार आहे। तुम्ही करणार? तुमच्यातच ठरलंय? मला काही मान राहिलाच नाही आता या कार्यक्रमात। मिरजच्या गीताजी पुरोहित यात आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार आहेत। साहित्य काय ते सांगा, पण आधी नाव सांगा। मी करणार आहे कर्नाटकी पद्धतीने बिसीळवाळी भात। लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा। शिजवलेले भात घेतले आणि बटाटा चिरून, कच्चा बटाटा आहे, आणि वरण शिजवून घेतलेले, आणि मसाला, बिसीबेळे मसाला, तूप आहे, चिंचेचं कोळ, कोथिंबीर, खोबरं, हळद, कढीपत्ता, हरभरा डाळ, मिरची, गूळ, मोहरी, हिंग, मीठ, उडीद डाळ, लाल तिखट, आणि हे मठार, दोडका घेतले, टोमॅटो, बीन्स, गाजर, डब्बू मिरची आणि शेंगदाणे। वा 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 वा। पण आपण आता एक काम करूया, कृती करण्याआधी तुमच्याकडे एक हात जोडून नम्र विनंती आहे, आमचा हा जो भिशीबिळी आहे याला जरा सांभाळा, पण चला चांगलं सांभाळा, कारण आमचं ते लाडकं लेकरू आहे। तिच्या बाबांना उत्तर द्यायचंय मला। धन्यवाद। मला एक सांगा हो, तुमच्या बोलण्याला जरा कर्नाटकी टोन आहे हो। आता मी कर्नाटकचीच आहे म्हटल्यानंतर टोन असणारच। ओळखलं की नाही बघा? माझं सासर जत आहे, आणि तिथून जवळ आहे ना, बाउंड्रीवर आहे। बाउंड्रीवर आहे, हां, बरोबर। मला कर्नाटकी भाषा फार आवडते हो। हो ना? तुम्हाला येते का? हो, मी कन्नड, शिक्षण माझं कन्नडच आहे। थोडं मला कन्नड शिकवा ना, मला खूप आवडतं। काहीतरी 1-2-4 ओळी तरी शिकवा ऍटलीस्ट। ಈಗ ನೀವು ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ असं विचारले तर, म्हणजे तुम्ही आता काय करताय, ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ म्हणजे ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? आता मी सांगणार बिशीबेळी भात करते म्हणून असं। अच्छा, ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? तुम्ही म्हणणार की भिशी बिळी करणं। आपण आता याच्या कृतीकडे वळूया की हो? असं चला, आधी काय पॅन लागणार आहे का कढई? कढईमध्ये आपण डायरेक्ट वरण घालूया। अच्छा, पेटवायला लावला पॅन आणि वापरताय कढई? गोंधळ झाला माझा। दोन्ही एकदाच करतायचा का? हो, असं होय, घाला की हो। थोडं पाणी ॲड बघा, अजून थोडं
अजूनही लागणार थोडं. बस आता काय करूया? त्याच्यामध्ये ह्याला तेल घालायचं. ज्या कढईकडे मी हो, बोलतो ते त्याच्या गरम विरुद्ध करेल. बाजूला सांगताय मला. ते गरम करत ठेवूया, ह्याच्यामध्ये तेल घालूया आपण. हा, मग आता इकडं ना, आता इकडे आल्यावर परत इकडे जायला सांगू नका हो. हा, थोडा भाज्या परत. बस 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 बस. बस 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 बस. हा, खोबरं घालते. हो. हे सगळं भाजून घ्यायचं आपल्याला, थोडंसं परतून घ्यायचं. बर, ठीक. मिरजला तुमचा हा व्यवसाय. मी आता जेव्हा जेव्हा मिरजला येईन ना तुमच्याकडे जेवायला येणार. अवश्य घरी या. चांगलं खाऊ घाला बरं का. हो हो हे घालूया का हो, त्याच्यात? त्याच्यामध्ये घाला. ठीक आहे. ही कढई आपण इकडे शिफ्ट करूया. हो चालेल. म्हणजे कसं जवळ पडेल आपल्याला. हो काय घालायचं याच्यात? त्याच्यात आपण आता सगळे मीठ वगैरे घालूया, मसाला वगैरे. घाला की हो. मला ऍक्च्युली हाताने घालायची सवय आहे. चांगलं घेऊ मग हाताचा वापर करा की हो. हो खरंच. आम्ही म्हणलं होय तुमच्या हातचं खायचं नाही म्हणून. आहा, भिशीवेळी मसाला बिशी आहे. वेळी भात मसाला. घाला घाला. मस्त दिसायला हा थोडासा पुडाच्या चटणी सारखा आहे ना. नाही, हे बॅडगी मिरची वापरले नाही ना, म्हणून त्याचा कलर आलेला नाहीये. अच्छा, नाहीतर छान कलर येतो त्याला. बरं बरं साधा मिरची वापरल्या गेले. बरं बरं, ठीक आहे. आता काय लाल तिखट? लाल तिखट थोडं. चिंचेचा कोळ घालूया. आहा, घाला. थोडंसं आंबट गोड, हे खूप छान लागतंय भात. बरोबर आहे. माझ्या मुलांना पण फार आवडतं. मी संध्याकाळी वगैरे असं नुसतं भातच करते, असं वेगवेगळ्या प्रकारचे भात. वा वा, एकीकडे पदार्थ फॉरेनला पाठवतात आणि एकीकडे घरात नुसता भातच करतात संध्याकाळी. आणि मुलांना ते बघून मुलांच्या नावावर बघून खपू नका हो. ते बघून बघून कंटाळतात ना घरातले. मी तुम्हाला खरं सांगू, चिंचगुळ वापरताना पाहिलं ना की मला आमच्याकडे कुलाचाराच्या दिवशी होणाऱ्या पंचामृताची आठवण येते. हा, असं ते मस्त कैरीचं पंचामृत, मेथीचे दाणे घालून केलेलं छान लागतात ते. चिंच आणि गुळ आपण घातलं. ते तेवढं पण राहिलं घालायचं. आता काय? बटाटा बटाटा घाला ना. घाला. आता काय? फोडणी करायला पाहिजे, त्यासाठी आपण मग आपण हा पॅन जो आहे तो ठेवून देऊया आणि फोडणी पात्र घेऊया. चालेल? हो चालेल. चालेल. काय घालायचं फोडणी पात्रात? तेल आणि थोडस, बस. तेल गरम होईपर्यंत गप्पा मारू. हो मिस्टरांची त्यांची नोकरी आहे, हो. तुमचा व्यवसाय आहे. हो. मग व्यवसायातून जे येतं हो. ते तुम्ही तुमच्याकडे ठेवता का मिस्टरांना देता? माझ्याकडे. मग त्याचं नियोजन कोण कसं लावतं? सगळं मीच बघते. अच्छा, हो. मग मिस्टरांना पॉकेट मनी तुम्हीच देता? नाही, ते त्यांचं असतं. अच्छा, चांगलं आहे. गृह खातं माऊलींकडे आहे. तेल तापलंय, हो. काय करूया? मोहरी घालूया आपण. द्या, मी तुम्हाला मदत करतो जरा. हो चालेल. मी हातानेच घालतो. हा, हो थोडं बंद. काय आता ही काय चण्याची डाळ? हो, थोडे अजून घालू? हो, थोडंसं लाल कलर येऊ दे. आता काय हिंग? हो, वा, कढीपत्ता. अगं बाबो, चांगलंच तडतडलं की हो. बंद करा. काय कलीपत्ता काय कर्नाटकातून आणला तोय? हो, तरीच एवढा तडतड आलाय. हळद घातली. आता हे मिरची तिखट आहे, हा. असं न मोडता असंच 2 घालून टाका. बर. हिंग आहे ना, ह्याच्यामध्ये मला थोडं पाणी घालायचं. हिंगाला? हिंगाचं पाणी पोटाला बाधू नये म्हणून आपण नेहमी वापरत असतो. म्हणून लहान मुलाचं जेव्हा रात्री पोट दुखतं, ते हिंग वेळोवेळी लावतात. रडतं, हो. तेव्हा त्याच्या पोटावर हिंग लावतात असं मी ऐकलंय. हो, बरोबर लावतात. ना? करेक्ट. थोडं हिंगाचं पाणी घालूया. कशात? ह्याच्यामध्ये. बर. आत्ता काय करायचं? आता भात घालूया ना. गाला किंवा नाही म्हणलं बाय. आता ही फोडणी आपण याच्यावरती घालू, हो है ना? हो हो. अप्रतिम. वा वा वा. अहो काय गीताताई, अप्रतिम पदार्थ केलाय तुम्ही. गरम आहे. गरम आहे तर गरम. मी महागरम आहे. मी त्या गरमाला पुरून उरतो. काय रे,
घे ना पटकन खा. आकर घे आकर. नका रे. भिशीबेळी हा पदार्थ गरमागरम तयार झालेला आहे. अप्रतिम पदार्थ आहे. याच्या आधी जरी तुम्ही करून पाहिलेला असला तरी सुद्धा आज मात्र त्याची ऑथेंटिक चव आपल्याला गीताजींनी इथे येऊन सांगितलेली आहे. वाट बघू नका, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता बिशीबेळी भात तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत शिजवलेलं वरण पाणी घालून गरम करायला ठेवावं. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात ओलं खोबरं, मटार, दोडका, टोमॅटो, फरसबी, गाजर, भोपळी मिरची यांचे तुकडे आणि कच्चे शेंगदाणे हे सगळं परतून घ्यावं. परतलेल्या भाज्या गरम वरणात घालाव्या. तसंच त्यात चवीनुसार मीठ, बिशीबेळी भातासाठीचा मसाला, लाल तिखट, चिंचेचा कोळ, गूळ, बटाट्याचे तुकडे घालावे. सगळं एकत्र ढवळून घ्यावं आणि उकळी येऊ द्यावी. आता एका लहान कढईत फोडणी तयार करण्यासाठी तेल गरम करावं. त्यात मोहरी घालावी. त्यानंतर चण्याची डाळ, उडदाची डाळ, हिंग, कढीपत्ता, हळद, सुक्या लाल मिरच्या घालाव्या. आता हिंगाचं पाणी करून उकळी आलेल्या वरणात घालावं. त्यानंतर त्यात शिजलेला भात घालावा. तो व्यवस्थित मिसळून घेऊन त्यावर तयार केलेली फोडणी घालावी आणि सगळं पुन्हा एकदा ढवळून एकत्र करून घ्यावं. गरमागरम आणि स्वादिष्ट बिशीबेळी भात तयार आहे. कर्नाटकाचा स्पेशल भिशीबेळी तयार आहे की हो. गीताताई फारच भन्नाट पदार्थ केलायचं बघा. आता खाऊ शकतो ना मी हा पदार्थ? एक मिनिट, आपण तूप घालून खाऊया, खूप सुंदर लागतं. एक चमचा मला दे. तूप? अरे घालायला. अच्छा, मला वाटलं एक चमचा तूप खायला. वा, फर्स्ट क्लास. पहिला घास मला. अर्थात लहान मुलगी असल्यामुळे पहिला घास तुला देणार आहे. गरमागरम आहे. नको म्हणतेस तर मी खातो. वा, खूप छान झालाय. आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे जाऊया. ह्याचं काय नाव आहे? मसाला भाकरी. आज आपला खूपच थाट आहे. मसाला भाकरीसाठी लागणारं साहित्य सांगा. मेथी घेतली आहे, बारीक चिरून घेतली आहे. बाजरीचं पीठ, दाण्याचं कूट, कोथिंबीर, हे इथे हिंग, साजूक तूप, जिरा पावडर, धना पावडर, काश्मीरी लाल तिखट आणि मीठ. वा, मसाला भाकरी नेमकी कशी आहे हे मला अगदी मन लावून पाहायचं आहे. त्यामुळे मला डायव्हर्ट करणारे सगळे गोष्टी मी इथून आता इथं पाडून टाकणार आहे. तर गीताताई, आमचं हे पार्सल तुमच्याकडे ठेवा आणि जरा काळजी घ्या. चला ताई. काळजी तिची नाही, स्वतःची घ्या. बाय बाय. मसाला भाकरीसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. त्याची कृती आता आपण पटकन करूया. भूक लागलीये. काय करायचंय? त्यासाठी बाऊल लागेल आपल्याला. बर, माझ्या कानावरती अशी खबर आली आहे की ह्या भाकरीसाठी तुम्ही तवा तुमचा घरून घेऊन आलात. होय. का आमच्या तव्यावर तुमचा भरोसा नाही? तसं नाही. अश्विनी, तुझा आमच्या तव्यावर भरोसा नाही काय? तसं काय नाही. माझा तवा असा आहे की मी त्या तव्यावर डोसेही त्याच तव्यावर बनवते, भाकरीही त्याच तव्यावर बनवते, चपातीही त्याच तव्यावर बनवते. वा, नॉनस्टिक तवा वापरत नाही. कुठे दाखवा तरी तो ऐतिहासिक तवा कुठे? अच्छा, बघा, ही असते गृहिणीची खासियत. आपला तवा सोबत घेऊन हिंडणारी एकमेव गृहिणी मी पाहिली जी आमच्या या कार्यक्रमातही स्वतःचा तवा घेऊन आली. कुठून, म्हणजे कुणी काय रुखवतात दिलाय माहेरून? नाही, तसं काही नाही. सासूबाईंनी दिलाय? सासूबाईंनीच घेतलाय. किती वर्षांपासून तुमच्या हातात आहे? 10 वर्षांपासून हा तवा. वा वा वा. लग्न किती वर्षांपूर्वी झालं? 10 वर्ष झालीत लग्नाला. तसा सोबतच येतो माझ्या. किती छान. म्हणजे 2 गोष्टी अश्विनीजी 10 वर्षांपासून हातातच ठेवतात. एक तवा आणि दुसरा काळीमिळी गुपची. ओके, कृती पहिल्यांदा काय करायची? सर्वात आधी आपण हे पीठ भिजवून घेऊयात. घ्या मग. बरं, स्वयंपाक करताना गप्पा मारायला लागतात ना इथे? हो, मारूया की. कोण कोण असतं घरी आपल्या? माझे मिस्टर, 2 मुलं आहेत मला. बर. एक मुलगी, एक मुलगा. मीठ अगदी थोडं घालायचंय कारण आपण त्या मसाल्यामध्येही मीठ घालणार आहोत. बर, ठीक आहे. आता पाणी बघा. हो, थोडं थोडं पाणी घालायचं. एकाच वेळी जास्त घालायचं नाही पाणी. मी अजिबात तसं करणार नाही, तुम्ही काळजीच करू नका. मुलांसाठी मग तुम्हाला खूप स्मार्टली नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला लागत असतील. हो, आता हे बाजरीचंही कसं असतं, मुलं भाकरी खात नाही. मग हे अशा पद्धतीने वेगळं काहीतरी ट्राय केलं म्हणजे मुलं आवडीने खातात. पाणी अजून लागेल. मुलं आवडीने खातात आणि मिस्टर गपचूप खातात? नाही, मिस्टरही खातात आवडीने. असं होय. चला, मी घालू का? हो, घाला की. मी घातलेल्या पाण्यावर त्यांचा विश्वास नाही, हरकत नाही. मसाला भाकरीसाठी लागणार हे जे भाकरीचं पीठ आहे बाजरीचं, ते आम्ही छान घट्टसर मळून घेतो आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. मसाला पापड तुम्ही खाल्लाय, मसाला पाव तुम्ही खाल्लाय, मसाले भात तुम्ही खाल्लाय, मसालेदार खूप काही तुम्ही खाल्लाय, पण मसाला भाकरी मी कधी खाल्ली नाही आणि ती तुम्ही करणार आहात अश्विनीजी. त्यासाठी लागणारे पीठ तुम्ही मळून घेतलंय. आता काय करायचंय? आता त्यासाठी लागणारं स्टफिंग तयार करून घेऊया. आता आपण ही घेतलेली बारीक चिरलेली मेथी,
ती घेऊया. पहिला प्रश्न, मेथीच्या ऐवजी कुठली पालेभाजी घालू शकतो? पालेभाजी कुठलीही घालू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आता मी त्यात घालते 2 चमचे दाण्याचे कूट. दाण्याचं कूट. ठीक. भाजून घेतलेलं आहे ठीक आहे. दाण्याचं कूट. हे आहे कोथिंबीर. कोथिंबीर भरपूर प्रमाणात घातली काहीच हरकत नाही. बर थोडं हिंग, बर अर्धा चमचा जिरा पावडर, बर अर्धा चमचा धना पावडर बर. आणि हे काश्मीरी लाल तिखट. कलरही छान येतो भाकरीला. बरोबर बरोबर, मस्त. आता काय? आणि हे साजूक तूप. तूप बर. कशासाठी? हे सर्व मसाले त्या मेथीच्या भाजीला व्यवस्थित लागले जातील. बर चवीपुरतं मीठ. बर. तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. वा. एकंदरीत माझ्या लक्षात आलं, आजकालच्या गृहिणींना ना वेगवेगळे पदार्थ करण्यात इंटरेस्ट राहिलेला नाहीये. भाजी भाकरी वेगळं कशाला, एकत्र करा मसाला भाकरी, हो की नाही? होय. हा कंटाळा नव्हे, हा ह्याला इनोव्हेशन असं म्हणतात. Innovation. प्लीज लक्षात घ्या, नाविन्याची कास आणि धरणं. मुलांनाही काहीतरी वेगळं म्हणून दाखवायचं आणि द्यायचं खायला. बरोबर आहे. बाजरीची भाकरी शक्यतो मुलं खात नाहीत, खात नाहीत. कंटाळा करतात. कारण शेवटी आपलं तर ठरलंय चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे. मेथीला आता तुपात मसाला लावून आपण छान घोळून गोळून घेतलं. घेतलंय. आता आणि आपण हे भिजवून घेतलेलं पीठ. हो. हा तुम्ही म्हणजे असं एक सहज विचारतो, एवढं तवा सोबत घेऊन आलात, कुठे गल्लीत हळदी कुंकाला वगैरे जाता नाही घेऊन जाता? नाही 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 ना? नाही नाही. छान छान. अशा प्रकारे गोळा केला तो आता पिठात गोळवून घेऊ. बरं, आता ही जी मसाला भाकरी तुम्ही करताय ही कुठल्या पिठाची करताय? बाजरीच्या पिठाची. मग आपण ज्वारीचीही करू शकतो, तांदळाचीही करू शकतो. वेगवेगळे प्रकार झाले. बस तुमच्यासाठी विचारलं. ताई माई अक्का, माझं काही खासगी कार्यक्रम नाही, तुमच्यासाठी चाललं. आता त्यात हे मेथीचं स्टफिंग टाकून घेऊ. भरा भरा भरा. आपण पुरणपोळीला कसं पुरण भरतो हो. तसं. वा. हे बघा, आपण मोदक किंवा पुरणपोळीचा जसं उंडा बनवतो ना, आणि तो अशा पद्धतीने बंद करतो, तसंच हे पण करून घ्यायचं. ठीक आहे. 10वीला किती मार्क पडले तुम्हाला? 89%. तरी आईने स्वयंपाक का शिकवलं? शिकवला. स्वयंपाक पण यायला पाहिजे ना. अच्छा. मला 10वीला 55% पडले की आईने मला स्वयंपाक शिकवायला घेतला. हा, आता हे अशा प्रकारे बंद केलं आणि ते मेथीचं स्टफिंग हे वरती थोडं बाहेर पण येणार, तर ती मेथी आतमधली त्या वाफेने शिजली जाईल. बरोबर, ठीक आहे. अशा प्रकारे हाताला पीठ लावून ती अशी आधी थापून घेऊया. थोडक्यात काय, मेथी बाहेर आले तर काळजी करू नका, ती काही तुम्हाला सोडून जाणार नाही, हो की नाही? हो. असं केलं की थोडं आता लाटण्यानेही लाटून घेऊया. एरवी इथे आलेल्या महिलांना, गृहिणींना आम्ही गिफ्ट देतो. आज आम्ही तुमच्याकडून एक गिफ्ट घेणार आहोत. कसलं? तुमचा तवा आम्ही ठेवूनच घेणार आहोत. मी नाही द्यायचं तवा मी कोणाला. घेऊन जाऊ. नाही, अशा नाही कलायचं. मी घेऊन जाऊ देणार नाही आता. नाही देणार नाही आम्हाला. हा, दुसरं काही मागा. अच्छा. हे बघा, अशा पद्धतीने मी लाटून घेतली. वा वा. पिठाची बाजू वरच्या साईडला, जशी आपली रेग्युलर भाकरी असते त्या पद्धतीने. वा वा, मस्त. त्यावर थोडं पाणी लावूया. घ्या थोडस. हे झाली का भाकरी? एक मिनिट थांब. होते. महत्वाच्या टप्प्यावर आली ही भाकरी. आता पाणी कुठं मागायची वस्तू आहे का? खाण्यापर्यंत ठीक होतं, पाण्याचंही काय द्या मला. वा. चटणी सोबत खाऊ शकतो किंवा नुसतीच खाल्ली. ही अशी बाहेर आलेली चालणार आहे ना? हो हो, बरोबर आहे ना? म्हणजे ती वाफ लागेल त्या मेथीला आणि मेथीही शिजली जाईल. गॅस फुलच ठेवायचा आहे, फुल गॅसवर भाकरी शिजवून घ्यायची. ओके. बरं, आपण ही भाकरी कशा बरोबर खायची? ही चटणी सोबत खाऊ शकतो आपण. शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी किंवा नुसतीच खाल्ली तरी चालेल. सॉस सोबत खाल्ली तरी चालेल, पण ती तिखट आहे, मसाला भाकरी नुसतीच खायची. करेक्ट. सॉस सोबत खाल्ली तर म्हणजे ते धोत्रावरती टी शर्ट घातल्यासारखं होईल, त्याचं कॉम्बिनेशन नीट जाणार नाही. काय अश्विनी मॅडम, मला बरोबर? आवडते तर मी खाऊ शकते. त्या म्हणाल्या मला तुझ्या आवडी ह्या जनमानसाच्या फाल पलीकडच्या आहेत. खाली पडी खायचे. फाल म्हणजे खूप जास्त. वा. चला, मसाला भाकरी एक 2 ते 4 मिनिटात वाफेवरती छान शिजून होईल. तव्यावरती हा तवा आपण ठेवून घेणार आहोत. असं म्हणलं की अश्विनी ते रागात येतात, कारण तो त्यांच्या घरचा तवा आहे. पटकन लिहून घ्या मसाला भाकरीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता मसाला भाकरी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये बाजरीचं पीठ घ्यावं, त्यात अगदी थोडंसं मीठ घालावं आणि थोडं थोडं पाणी घालत हाताने मळून पिठाचा गोळा तयार करावा. आता मसाला तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये बारीक चिरलेली मेथी घ्यावी, त्यात शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं हिंग, जिरेपूड, धणेपूड, काश्मीरी लाल तिखट आणि साजूक तूप घालावं. चवीनुसार मीठ घालून
हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यावं. आता भिजवलेल्या पिठातून एक लहान गोळा घ्यावा. तो कोरड्या पिठात घोळवून त्याची पारी तयार करावी. त्यात मेथीचा तयार मसाला भरावा आणि पारी व्यवस्थित बंद करून घ्यावी. आता हा उंडा भाकरीप्रमाणेच थापून घ्यावा आणि लाटून घ्यावा. त्यानंतर ही मसाला भरलेली भाकरी तव्यावर टाकून वरच्या बाजूला पाणी लावून घ्यावं. ते सुकलं की भाकरी पलटून दुसऱ्या बाजूने देखील ती खरपूस भाजून घ्यावी. इनोव्हेटिव्ह आणि चविष्ट मसाला भाकरी तयार आहे. मंडळी, आजच्या भागामध्ये मिरजच्या गीताताई, ज्यांचा स्वतःचा फूड प्रोडक्ट्सचा व्यवसाय आहे आणि ज्या स्वतः उत्तम पद्धतीने व्यवसाय करतात, आणि पुण्याच्या अश्विनीजी, ज्या स्वतः एक सोशल मीडियावरती चॅनल चालवतात ज्याला उत्तम प्रतिसाद आहे, त्या दोघी इथे आल्या आणि एकीने केला भिशीबेळी भात, दुसरीने केली मसाला भाकरी, आणि क्या बात आहे, अफलातून. बरोबर. मला एक प्रश्न आहे, तुम्हाला आमच्या दोघांमधलं कोणाला भेटून जास्त आनंद झाला? दोघांना भेटून खूप आनंद एक झाला. कोणीतरी असं जार. मला ना माझी मुलगी छोटी आहे ना, त्यामुळे सारखं मी काम करत असताना तू कसं आता लुडबुड करतेस ना, तसं माझ्या त्रिशा मी म्हणते, तसं स्वरा म्हणावं लागतं ना. मला आवडली, खूप आवडतेस. किती भारी. वा वा. म्हणजे एक पॉइंट माझा, दुसरा पॉइंट सरांना भेटून खूप छान वाटलं. सरांची कविता एक मला point खूप तुझा, एक आवडते. point म्हणजे मॅच टाय झालेली आहे. आणि त्या पॉइंट मध्ये त्या असं म्हणाल्या की माझी मुलगी जशी लुडबुड करते, त्यातला पण एक पॉइंट एक पॉइंट घे तू, पण मुद्दा लुडबुड करण्याचा आहे. लुडबुड ठीक आहे, एक पॉइंट. असो, ठीक आहे. चला, खूप छान. तुम्ही दोघी आज इथे आलात. प्रत्येकामध्ये एकच क्वालिटी असते कुठली. आम्हाला फार छान वाटलं. हे गीता मॅडम तुमच्यासाठी आणि हे अश्विनी मॅडम तुमच्यासाठी. Thank you. झाला छान. थँक्यू. हे ॲप्रन घालून तुम्ही नेहमी स्वयंपाक करा. तुम्हाला या कार्यक्रमाची आणि आमची नक्की आठवण येईल, हो की नाही? चला, आता हे मसाला भाकरी आणि भिशीबिडी दोन्ही पदार्थ आम्ही खातो, पण मंडळी तुम्हाला मात्र निरोप देतो. भेटूया आपण पुढच्या भागात याच ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.